आज या ठिकाणी माय शेवगाव या चॅनलसाठी नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती विशद करण्यासाठी मी या ठिकाणी माझे मनोगत व्यक्त करतो आणि माय शेवगावला एकदा प्रथमतः धन्यवाद देतो की जेणेकरून मीडियाने जर हा विषय निश्चित पद्धतीने चांगला हाताळला तर भविष्यात या शेवगाव तालुक्याला, शेवगाव शहराला निश्चित वरदान असेल असं मला वाटतं. शेवगाव तालुक्याचा भौगोलिक, राजकीय आणि सामाजिक विचार करत असताना अतिशय महत्त्वाच्या बाबींवरती यांनी निर्देश दिलेला आहे. शेवगाव तालुका हा मराठवाड्याच्या सर्वदेवता एक अतिशय महत्त्वाचा तालुका आहे. या ठिकाणूच याला शिवगाव म्हणून इतिहासात नोंद आहे. अशोक सम्राटाची राजधानी पैठण आणि हे शिवेवरचं गाव शिवगाव आणि याला शेवगाव आता या नावाने संबोधलं जातं. या ठिकाणी नमूद करताना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वारसा असं लाभलेला शेवगाव तालुका अतिशय भौगोलिक परिस्थिती चांगली असताना मागे का राहिलं हा अतिशय महत्त्वाचा विषय. महत्त्वाचा विषय असा आहे की शेवगाव तालुक्याची उत्तरेकडची जमीन नाथसागराच्या जलाशयात गेली आणि जलाशयात गेल्यानंतर शेवगाव तालुक्याच्या म्हणजे रचनेला एक थोडीशी बाधा पडली आणि आपण शेवगाव तालुका आर्थिकदृष्ट्या आपण मागे मागे पडत चाललो आहोत. हे भविष्याकडे विचार करीत असताना ब्रिटिश कालखंडामध्ये जुने लोक सांगत होते आपल्याला इंडस्ट्री वाढवायची, आपल्याला शेती वाढवायची, आपल्याला राजकीय, सामाजिक विचार वाढवायचा. हे सगळं वाढवण्यासाठी आधुनिकतेची खास गरजेची असते. पण तालुक्याला महत्त्वाकांक्षी नेतृत्व नाही, युवकांमध्ये जाग नाही, शेतकऱ्यामध्ये मोठा निरुत्साह आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी इतर तालुक्याच्या माध्यमातून म्हणजे ते कोपरगाव तालुका असेल, तो श्रीरामपूर तालुका असेल किंवा अन्य उत्तरेतील तालुके असतील, आपण शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा आपण आज मागे पडलो आहोत. आपण उत्तरेकडे जर बघितलं तर एक अतिशय मोठी तफावत, अतिशय मोठी दरी आपल्याला त्या ठिकाणी दिसते. त्याचं मुख्य कारण असं आहे की आपल्याकडे इंडस्ट्री नाही. इंडस्ट्री येण्यासाठी पाण्याची सुविधा असताना रेल्वेची सुद्धा सुविधा ब्रिटिश कालखंडामध्ये या ठिकाणी भरावाचं सुद्धा लँड एक्विजिशनचं अतिशय महत्त्वाचं काम झालेलं आहे. पण या ठिकाणी म्हणजे सर्वपक्षीय महत्त्वाकांक्षी नसल्या कारणाने फक्त की या ठिकाणी आपला कोणताही उद्धार झालेला नाही. म्हणून भविष्याकडे जात असताना सगळ्या युवक वर्गाला, सगळ्या राजकीय पक्षांना, सगळ्या समाजाला बरोबर घेऊन आपण या ठिकाणी एक नवीन काम आपण लगेचच आपण सगळे मिळून आपण असे हाती घेणार आहोत. अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे, शेवगाव शहराला एक MIDC होणं गरजेचं आहे, एक मिनी MIDC होणं. ह्या पाण्याच्या वरती औरंगाबाद, वाळूंज, मराठवाडा सगळं सुधारलं. जमिनी या शेवगाव तालुक्यांच्या गेल्यात. शेवगाव तालुका धरणग्रस्त म्हणून झालाय, पण त्यांचा प्रामुख्याने फायदा मराठवाड्याला झालाय. तो त्याच पद्धतीने फायदा या पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा झाला पाहिजे. म्हणून युवकांनी यासाठी जागृत झाली पाहिजे. आपण म्हणतो की कोण काम सुरू करेल, तर भविष्यात आपण सगळे मिळून आपण जसं गंगेचं स्वरूप गंगोत्रीला गेलं तर एका करंगळी एवढं आहे, पुढं पुढं जातं ते विशाल प्रमाणात होत जाते. म्हणून आपण सगळेजण आपण हे काम करत असताना आपण एक प्रातिनिधिक स्वरूपानं 5-10 लोक, 25 लोकांची या ठिकाणी कमिटी करू. रेल्वेच्या प्रश्नावर सुद्धा आमचं कामकाज चालू आहे. ममता बॅनर्जींना आपण यापूर्वी निवेदन पाठवलेलं आहे. लँड एक्विजिशनचं जर आपल्याला तालुका सुधारायचा असला, ह्या गोष्टीमध्ये सगळ्या युवक वर्गांनी, सगळ्या राजकीय पक्षांनी अतिशय महत्त्वाचे योगदान दिलं पाहिजे असं मला वाटतं. भविष्याकडे अजूनही अजून शेवगाव शहर हे अतिशय महत्त्वाचं आणि मोक्याचे ठिकाणी असलेलं आहे. पेठेचं स्वरूप चांगलं आहे, व्यापार सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. पण एक आता 12 भाग दुष्काळी भाग आहे आणि 4 भाग हा फक्त बागायत भाग आहे. या ठिकाणी ताजनपूर लिफ्टच्या माध्यमातून गेल्या 25-40 वर्षापासून तालुका बघतोय की ताजनपूर लिफ्ट जर झाली असती तर या ठिकाणी आज आपण बघतोय केदारेश्वर कारखाना असेल, ज्ञानेश्वर कारखाना असेल, वृद्धेश्वर कारखाना असेल, गंगामेई साखर खाजगी साखर कारखाना असेल. हेच नव्हे तर अजूनही 10 कारखाने चालतील जर ताजनपूर सारखा प्रश्न राजकीय महत्त्वाकांक्षी अपुरा पडलेला आहे. सगळ्या लोकांनी जर याच्यासाठी उठाव केला तर जनतेच्या रेट्यापुढं आणि या सगळ्या लोकांना झुकावं लागणार आहे. आणि आपले प्रश्न सोडून घेण्यासाठी आपल्यालाच तयार, आपल्यासाठी कुणी काय बाहेरून येऊन आपल्याला कुणी मदत करणार नाही. म्हणून तरुण वर्गांना, शेवगावकरांना, सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना, सगळ्या राजकीय पक्षांना या ठिकाणी मी नम्र निवेदन करतो की आपण राजकारणाच्या वेळेस राजकारण करू, पण ज्यावेळेस आपला शेवगाव शहराचा आणि तालुक्याचा प्रश्न येईल आपण सामाजिक पद्धतीने आपण एक आपली सगळ्यांची गरज आहे. आपण जर हे काम
केलं नाही, मागच्या पिढीला जसं आपण माफ करीत नाही तसंच उद्या भविष्याची पिढी सुद्धा आपल्याला निश्चित पद्धतीने माफ करणार नाही. मागच्या लोकांनी काहीच केलं नाही असं आपण आज म्हणतो, उद्याची तरुण पिढी सुद्धा असंच म्हणाल की यांनी सुद्धा फक्त भाषणच केले, यांनी सुद्धा कोणतं काही काम केलेलं नाही. ही माफी आपल्याला मिळावी म्हणून सगळ्यांनी आपण भविष्यात चांगल्या पद्धतीने सामाजिक पद्धतीने एकत्र होऊ. रेल्वेचा प्रश्न आहे, एमआयडीचा प्रश्न आहे, शेवगाव शहराचा पिण्याचा आणि इंडस्ट्रीचा प्रश्न आहे. आपण हे सगळे जर राजकीय लोक, सगळे सामाजिक लोक, सगळे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रामुख्याने युवक वर्ग जर याच्यामध्ये जर उतरलो आपण निश्चित पद्धतीने, तर आपण शेवगाव शहराचा नक्षा निश्चित पद्धतीने, ही काही जादूची कांडी नाही, पण आपण 4-10 वर्ष सगळ्यांनी जर योग्य पद्धतीने कष्ट घेतले म्हणजे काय आपल्याला खुद्द जाऊन काम करायचं नाही, पण एखाद्या कामाचा पाठपुरावा करायचा, त्याचं फॉलोअप करायचं, त्याच्यासाठी झगडायचं, संघर्ष करायचा. इथं काय कोणता राजकीय विचार समोर येणार नाही. म्हणून सगळ्या तरुणांना, सगळ्या समाजातील घटक काम करणाऱ्या लोकांना विनंती आहे की भविष्याकडं आता जे मी थोडंसं निवेदन केलंय, अजूनही अनेक प्रश्नांवर आपल्याला बोलता येईल, पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्या शेवगाव शहराचा नक्षा निश्चित पद्धतीने इतर तालुक्याच्या मानाने, उत्तरेच्या तालुक्याच्या मानाने, दक्षिणेला एखादा श्रीगोंदा तालुक्याच्या मानाने निश्चित पद्धतीने या तालुक्याला उज्ज्वल इतिहास राहील. पण त्यासाठी आपल्याला महत्वाकांक्षेची गरज आहे. एवढे बोलून मी माझं निवेदन थांबवतो. धन्यवाद.